मध्ये म्हणजे मला जे करायचं होतं ते मी तिथं करून दाखवलं. माझं कर्मभूमी ही माझे पुणे शहर आहे. मी 3 टर्म झाले पुणे शहरातला नगरसेवक आहे. त्यामुळे मी पुणे शहरातच इच्छुक आहे की पुणे शहराच्या बाहेर मी जाऊन लढूच शकत नाही. तुम्हाला कात्रजचा घाट कोण दाखवतोय? आहेत आमच्यातलेच आहेत, पण मला कात्रजचा घाट दाखवणं सोपं नाही. मी घाटावर बसलोय, त्यामुळं मग घाटावरनं मला कडेलोट करायला लागेल असं नाही म्हणत. मी घाटावर मीच बसलेलो आहे. पुण्यावर क्लेम काय? कायम 100% मी निवडणूक लढणार ती पुणे लोकसभेचीच लढणार. बारामती 100% नाही लढणार. मग हा पक्ष हा भेद कोण करतोय की नाही तात्या आता बारामती जबाबदारी तात्याने बारामतीतनं लढावं, तसंही त्यांचं वाढ जो आहे लढावं असं पक्षातनं कुणी बोललेलं नाहीये. फक्त मला असं वाटतं की जर पुणे शहरामध्ये आहे ना साईनाथ बाबर इच्छुक आहे. मी आता तो मला वाटलं होतं की कालच्याला तो शिरूर लोकसभेत इच्छुक असेल, कारण साईनाथ बाबरांचा जो वार्ड आहे तो 100% शिरूर लोकसभेमध्ये आहे. आणि माझा जो प्रभाग आहे, आता आपण इथं बसलोय ही बारामती लोकसभा आहे. आपण इथनं या रस्त्याच्या पलीकडे बघितलं तर इथं शिरूर लोकसभा आहे आणि इथनं खालच्या चौकात खाली गेलं की पुणे लोकसभा आहे. मी तिन्ही लोकसभेचा नगरसेवक आहे, सेंटर पॉईंट आहे माझ्याकडे. तसं बाबरांकडे नाहीये. बाबरांचा पूर्ण 100% वार्ड हा शिरूर लोकसभेमधला आहे. त्यामुळे कदाचित बाबर शिरूर लोकसभेमधून लढणार असतील, पण मी तर पुणे लोकसभेतच लढणार आहे. ते तर पुण्यावर क्लेम करतात. अगदी शर्मिला वहिनींचे दाखला देत आहेत त्याविषयी वहिनी दाखला वहिनी जे त्याच्यामध्ये पुणे शहर वगैरे असे काय बोललेलं नाहीये. वहिनी त्यांना म्हटल्या की विधानसभेच्या अजून पुढे गेले तर दुधात साखर. आता विधानसभेच्या पुढे मला काही कळलं नाही. मला वाटतं की नगरसेवक झाल्यानंतर मी 2 विधानसभा लढवलेल्या आहेत. मी साईला बोललो सुद्धा की मी हडपसर विधानसभा लढणार नाहीये, तू हडपसर विधानसभेत तयारी कर. मला पुणे लोकसभा लढवायची नाही, लोकसभेत यश आलं तर खडकवासला लढवल, पण मी हडपसरमध्ये नाही लढवणार. खरं तर साई तुम्ही एकदम अगदी जीवाशिवा होते, सगळ्यांना माहिती. मग साईला कोणी पुढं करतं की काय, नेमकं काय चाललंय ते? आता ह्याच गोष्टींचं नक्की मला पण अजून उकल झाली नाही की साईला कोण पुढं करतंय, साईच्या मागून कोण, साईच्या खांद्यावर कोण बंदूक ठेवतंय. हे सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील. कारण साई वर्षभरामध्ये असं बदलल्यागत मला पण वाटतोय. 5 वर्ष जिथं आम्ही सभागृहामध्ये एकत्र होतो, जय वीरू म्हणायचे आम्हाला. 5 वर्षानंतर साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदल झाल्या. पण आमची मैत्री आहे, असं काही नाहीये की आम्ही काय मित्र नाही. आम्ही भेटतो, बोलतो. काल पण आम्ही शहर कार्यालयात बसलो होतो. कालच्या मीटिंग मध्ये काय झालं? कालच्या मीटिंगमध्ये जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये की पुणे लोकसभेच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपली कुठपर्यंत तयारी आहे काय. आज पण मला वाटतं साहेबांनी जे खाडीलकर म्हणून पाठवलेले आहेत, त्या खाडीलकरांच्या कडून बऱ्याच काही गोष्टी संघटनेला सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. तर त्याच्यावरती कार्यक्रम होता म्हणून तिथं बोलवलं होतं. आणि पुणे शहराची एकंदर लोकसभेच्या बाबतीमध्ये असणारी तयारी या बाबतीत सुद्धा चर्चा होती. त्या बैठकीत ऑब्व्हियसली चर्चा झाली असेल, क्लेम झालाच असेल.